एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा मानव, काय काही काम असेल तर बोल. हा म्हणजे काम आहे, पण तुझ्याकडे नाही, घनश्यामकडे काम होतं. आला का तो? जिथे कुठे गेला होता तिथून परत? तो जिथे कुठे नाही, हैदराबादला गेलाय. ओ, असं सांगितलं का त्यानं तुला? हो, कारण तो तिकडेच गेलाय मानव. ठीक आहे राधा, तुला जर गोड गैरसमजातच राहायचं असेल ना तर ठीक आहे. काय काम आहे तुझं घनश्यामकडे? माझं नाही, आपल्या ऑफिसचं काम होतं. आपल्या ऑफिसचे काही कम्प्युटर्स त्याच्याकडे एएमसी साठी गेलेत. सो त्या संदर्भात मला त्याच्याशी बोलायचं होतं, पण त्याचा फोनच लागत नाहीये राधा. हो ना रे, फोन लागतच नाही, नॉट रिचेबल आहे. माझं पण बोलणं झालं नाही त्याच्याशी. झालं बोलणं तर देईन तुझा निरोप. म्हणजे राधा, तो हैदराबादला गेल्यापासून तुमचं बोलणंच झालेलं नाहीये? नाही ना. दिस इज नॉट फेअर. नाही म्हणजे आज नाही बोलणं झालंय आमचं. हा, आम्ही रोज बोलतोय हा, तासन तास एकमेकांशी. तुला काळजी करायची गरज नाहीये. राधा, तुला साधं खोटंही बोलता येत नाही. तू किती निष्पाप आहेस राधा. आणि हे तुझ्या आवाजावरून माझ्या लक्षात येत आहे. काय? हेच की जे तुझ्या वाट्याला कधीच येऊ नये असं मला वाटायचं. दुःख, दर्द, पेन राधा, पेन. मग माझा आवाज ऐकून तुला हे पण जाणवत असेल ना मानव, की तुझ्या आवाजामुळे माझं डोकं दुखायला लागलंय आणि मला खरोखरच पेन किलर घेण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ठेवू का फोन मी आता? हा ठीक आहे, पण पेन किलर घेतल्याने दुःख कमी होणार नाहीये राधा. राधा, मला कमाल वाटते. घनश्याम हैदराबादला गेल्यापासून तुमचं बोलणंही झालेलं नाही, त्यांनी फोनही केलेला नाही. नको त्या माणसांचे फोन येत आहेत. हवी ती माणसं फोन करत नाहीत. अहो ते मला तरी काय एवढं. ओला वारा ओली पाने ओले ओले मन तुझे. कुहू, काय झालं? मी ना या मटेरियलिस्टिक जगामध्ये हिरवे तुकडे शोधत होते. काय? पावसाचे तुषार झेलत होते अंगावर. पण आयुष्य म्हणजे परिकथा नाही, कविकल्पनाही नाही, माझ्या भाबड्या कविता पण नाही. अगं काय असतं ग परी आयुष्य म्हणजे? काय झालंय कुहू? काही नाही, राहू दे. मला सांग ना. हा, हे बघ, तू यातली एखादी कविता ऐकव ना मला. हा, पण अशी नको बसूस. तुला तू जा ना, माझा मूड नाहीये. मला असं वाटतंय की माझं सगळं चुकतंय. आणि वाटणं म्हणजे सुद्धा परत तेच, ते शब्दांचे उमाळे. आयुष्यपत हे शब्द आहेत ना, हे अति झाले की मग प्रॉब्लेम येतात. आपण जेवढं बोलतो ना, म्हणजे बोलायला जितके लागतात ना तितकेच शब्द असले पाहिजेत. नाही ते हे उपमा अलंकार वगैरे हे सगळे बाकीचे आहेत ना कटकटीत, त्या बॅन केल्या पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं, आपण कन्फ्युज होतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की हे असंच असतं सगळं जग. आता तू मला सांग की चंद्र म्हणजे काय आहे? काय आहे चंद्र म्हणजे? एक ग्रह आहे ना सूर्यमालेतला, हो की नाही? तो पण बेसिक पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याला इतकं ग्लोरिफाय करायची काही गरज आहे गरज? हे बघ, तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये. समजावून सांग ना नीट. मूर्खपणा झालाय ग. इतके दिवस ना मी फक्त कमळ बघत होते आणि आता मला त्या कमळाच्या आजूबाजूचा चिखल दिसायला लागला. आणि हे टाळायचं असेल ना तर मला काय करायला पाहिजे माहितीये का? मला हे काव्य आहे ना, हे संपवायला पाहिजे. ही तरंगत आहे ना सगळी माहिती, ती मारून टाकायला पाहिजे.
कुहू कोणी काही बोललंय का तुला? काही नाही. तू या सगळ्या या वयात ना हे सगळं चाललंय ना जे काही मोरपीस हे भंगारात दे. हे भंगारात दे, नाही तर त्यांना जाळून टाक. तुला कळतंय का मी काय म्हणते? या सगळ्या वयात जाळून टाक सगळ्या. मस्त. वहिनी सकाळी घनाचा फोन होता का? हो अगं बाई हो, तुला सांगायचंच राहिलं. अगं रेंजच नीट मिळत नव्हती म्हणून व्यवस्थित बोलता आलं नाही. पण परवा येतोय तू. अय्या येतोय. चला बरं झालं. 4 दिवस नव्हता ना घरी, तर घर ना एकदम असं सुनं सुनं वाटत होतं. कायमचा अमेरिकेला निघून गेल्यावर काय होणार आहे कुणास ठाव. आपल्याकडे रॉकेल आहे का? आहे. कशाला हवाय? जाळायला. हे काय ग? हा परी, तुला काय वेट बीट लागलाय का? परी हे बघ, शांत हो बरं, अधिक शांत हो. काय झालं बाळा? हे बघ काय असतं, इथे बस तू. असले काहीतरी ना भलते सलते विचार नाही करायचे. आपलं आयुष्य खूप छान महत्वाचं असतं. असं नाही. तू थांब, माईंना सांगते मी. तुझ्या मनात हे असे विचार येतात तरी कसे? माझ्या नाही, कुहूच्या. अगं बाई, कुहू हो वाटलंच होतं मला. मी म्हटलं होतं वल्लीला या मुलीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत म्हणून. वहिनी आपण ना घरात काहीतरी शांत भिंत करून घेऊया. आधी घना पडला, आता तो अमेरिकेला जायचं म्हणतोय. आता ही कुहू. लिसन वहिनी कुहूचं बाहेर काहीतरी आहे. अगं पण काय सांगतेस तू? हो त्याच्याशिवाय रॉकेल कशाला मागेल कुणी? तू काहीतरी अभद्र बोलू नको. चल बरं आधी आपण थांबा. ती वह्या जळायला मागते रॉकेल. वही हो उलट हे तुला आधी नाही सांगता येत. तरी काय ग तुझं हे बोलणं? क्षणभरात काय काय विचार येऊन गेले आमच्या मनामध्ये. पण मला तुम्ही काही बोलूच दिलं नाही. कशाला चालायच्या तिला वया? ती म्हणत होती की तिला तिच्यामधलं काव्य संपवून टाकायचंय, ती तरलता मारून टाकायची, म्हणून कवितेच्या वया जाळायला मागत होती रॉकेल. काय ग हे सुप्रिया? अगं कुहू तिच्या कवितेच्या वया जाळायला निघाली. होय का माझं? हाय पप्पा. अरे आली का? हो. हे काय मी आले आणि तुम्ही आत काय करताय? इकडे गंमत दाखवतो तुला इकडे. हे बघ फोटो. इतके जुने फोटो कुठून काढले पप्पा तुम्ही? मी कशी दिसते याच्यात? ती बघ. हा आपला माथेरानचा फोटो का पप्पा? हो. कितवीत असेल मी? 5वीत वगैरे चौथी असणार 5वीत ना? तू. मॅड सारखी दिसते घोड्यावर. पप्पा. मी मैंने प्यार कियातला ड्रेस घातला आणि फ्रेंड्सची कॅप. का तुम्ही असे कपडे घालू देता सर मला तेव्हा? अगं का म्हणजे सगळा तुझा आग्रह असायचा म्हणून. हा? आणखीन एक आहे, हम आपके कौन मधले माधुरी दीक्षित सारखा ड्रेस घालून डान्स करतानाचा फोटो आहे आता पाहिला मी इकडे. मी कशी नौटंकी होते ना पप्पा तेव्हा. हा? तुला सांगू एकदा मी तुझे केस कापून आणले बाहेर आणि सगळं तुझं नटणं बंद झालं. डायरेक्ट जीन्सच घालायला लागली. नटणं मुरटणं सगळं बांध एकदम रागत यायला लागला तुझा. थँक गॉड तुम्ही माझे केस कापले. नाही तर मी अशीच मोठी झाली असते, ते सोनियासारखी झाली असते नटमोगरी. वा पप्पा, तुम्ही काय हँडसम दिसताय. कॉलेजमध्ये पोरी मरत असतील ना तुमच्या? सो स्वीट. आईचा आणि तुमचा किती गोड फोटो आहे पप्पा. हॉट कपल ना एकदम. नाही आम्ही होतोच. काय काय म्हणली तू? हॉट 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 कपल होतोच. पप्पा हे सगळे फोटो मला हवेत मी घेऊन जाऊ? अगं तुझ्यासाठी सगळे सिलेक्ट करतोय मी. हे सगळे फोटो स्कॅन करून त्याचा एक कोलाज करून तुला मेल करणार आहे मी. म्हणजे मग अमेरिकेत गेल्यानंतर जेव्हा जेव्हा तुला आठवणी येईल तेव्हा तेव्हा हे फोटो पाहता येतील तुला. आणि जावई बापूंसाठी काही पुस्तकं घेऊन ठेवलं बरं का मी अमेरिकेवरची. अर्थात त्यांनी अमेरिकेचा अभ्यास केला असेलच, पण माझा आपला खारीचा वाटा. पप्पा तुम्ही काय बोलताय? सगळं फायनल झाल्यासारखं. असं काही नाहीये. तुम्ही जवळपास अमेरिकेला पाठवणी करायला निघालात माझी. हे बघ मोठ्या कष्टाने मी स्वतःला समजावलेलं आहे की तू आता अमेरिकेला जाणार आहेस. हे असं बोलून ना खोट्या आशा आता निर्माण करायच्या नाही. एकतर मी स्वतःला समजवायचा प्रयत्न करतोय आणि त्या पप्पा
हो, असं काही फायनल नाहीये अजून. मला कळत नाही, तो घनश्याम तिथे हैदराबादला ट्रेनिंग येतोय, ट्रेनिंग संपवून तो येईल, मग त्याला जॉब ऑफर होईल, मग तो काय अचानक असं सांगणार आहे का आता मी नाही जात अमेरिकेला, असं होणार आहे? नाही, बरोबर आहे तुमचं, पण घनश्याम गेला तरी मी अमेरिकेला जाणार नाहीये. नाही नाही, बरोबर आहे, तू काही लगेच जाणार नाहीस, पण इव्हेंच्युअली जाशीलच का नाही? पप्पा, मला काहीतरी वेगळं बोलायचंय तुमच्याशी. मी खरंच नाही जाणार आहे अमेरिकेला. तुम्हाला सोडून मी कशी जाऊ शकेन पप्पा? हे बघे, असं बोलून खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं दाखवायची नाही. लग्नानंतर मुलगी ही नवऱ्याचीच असते हे चांगलं ठाऊक आहे मला. मी खूप खंबीर आहे. मी काहीही पचवू शकतो. तुझ्या आईनं आकारी जाऊन चांगला धडा शिकवलेला आहे मला. तो डोंट ट्राय टू कन्सोल मी. कायम लक्षात ठेव, आय एम अ स्ट्रॉंग मॅन. पण पप्पा, मी इथेच राहणार आहे. अगं बाई, गेली कुठे? गेली कुठे मुलगी? काय आहे? कुहू? काय झालं? ए काय ग, बरी आहेस ना तू बाळा? हा, बरी आहे. काय झालं, तुम्ही एकदम काय आलात सगळं? नाही, तसं नाही, म्हणजे सगळं नीट आहे ना, व्यवस्थित? हो. बघ पावलं, काय येऊन सांगितलंस तू आम्हाला? अगं, तू म्हणत होतीस ना कवितांच्या वह्या जाळायच्या तसं. हो. हा. मग जाळल्या नाहीस का तू? नाही हो, मग फेकून दे. अगं, त्या बेकार असतात, त्यांच्या आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. बघितलं? बस बस. कुहू? ए हे बघ, काय होत, तू तू चिडलेस का? कोणावर राग आलाय का तुला खूप? हा, काय झालंय? नाही, काय झालंय? तुम्ही असे काय करताय सगळे? मी नॉर्मल आहे अगदी. लिसन, हे नॉर्मल नाहीये. आपण एक काम करूया का? आपण बाहेर जाऊया. बहिणी, आम्ही जरा फिरून येऊ बागेत. हा, चल, मोकळ्या हवेवर जाऊया, म्हणजे तुला बरं वाटेल आणि काहीतरी सुचेल तुला मस्त. हा, चल. काकू, बाहेर पोल्युशन असतं आणि मला त्याचा त्रास होतो. शिवाय आता वेळ अशी आहे की ट्रॅफिक असणार ना जाम. उगाच आपल्या येण्या जाण्याचा वेळ फुकट जाईल. कुहू, काय होत? भूक लागली का तुला? हा, हे बघ, जेवली नाहीस का सकाळी नीट? आम्ही आता स्वयंपाकाचीच तयारी करत होतो, पण तुला काहीतरी खायला करून देऊ का लगेच? मला भूक नाहीये, पण मी मदतीला यायला हवंय का स्वयंपाकघरात? मी येते. मला फार काही करता येत नाही, पण मी मदत करते, मला जमेल तेवढी तुम्हाला. ए लिसन, ते कामाचं राहू दे. त्यापेक्षा आपण असं करूया, बहिणी, आज आम्ही दोघीच जणी बाहेर जाऊ का जेवायला? मस्त पावभाजी खाऊ आणि तिथून लगेच घरी नाही येणार आम्ही समुद्रावर जाणार आहोत. काय म्हणतात तो समुद्र असतो ना असा, काय अथांग, असा विस्तीर्ण, असा निळा छान. हो, मी पण येणार. हा, हो. आणि ना आपण रंगीत फुगे विकत घेऊया. हा, तुला आवडतात ना गॅसचे फुगे आकाशात सोडायला? अरे, पण लहान होत का अगं आता? रंगीत फुगे बिगे. आणि काकू, बीचवर अगं इतकी घाण करून ठेवतात लोक. उगाच घाणीत पाय बी जायचा, त्याच्यापेक्षा नकोच ना. हा, आणि आपण आता हे असं फुगे बिग्यांवर पैसे उडवणं बंद करूया, वाज झाला आता, नाही का? पण तुला आवडतात ना. अगं, असं काय करतेस ग कू? काय, मला सांग ना बाळा, काय होतंय तुला? काय झालंय काकू? तुम्ही सगळे उगाच काळजी करताय. आलं माझ्या लक्षात आलं. ए वेडाबाई, तुला फोनवर बोलायचंय का मित्रमैत्रिणींची? वहिनीवर बॅलन्स संपला असेल, माझा मोबाईल देऊ का? वाटेल तितका वेळ गप्पा मार. हा, आणि वाटल्याच आम्ही तिघी बाहेर जातो. चला चला, तिला बोलू दे, एकटीला बोलू दे. हा, काकू, मला कुणाशीच बोलायचं नाही. मी अभ्यासाला बसले होते. अगं कुहू,
आता कुठे अभ्यास? आता तर सुट्टी आहे ना तुला. हो पण सुट्टी संपेल ना 2 महिन्यांनी, मग सुरू करायलाच लागेल अभ्यास. आधीच नको त्या गोष्टींमध्ये इतका वेळ वाया घालवलाय मी, तर बसते आता सुरू करते ना. पटकन पृष्ठ काढून टाकूया का? पण भाऊजी मगाशी ती जेमतेम 15 वाक्य बोलली, पण ते सुद्धा कुठल्याही उपमा अलंकाराशिवाय. म्हणजे बघा 15 वाक्य. हो झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.